ज्ञान साधना विद्यालय से मीरा दरबाड़े ग्रुप तकरीर के साथ पुरजोर तालियों से इस्तकबाल करें। स्वागत करिए उनका पूरी ताकत के साथ। न तेरा है न मेरा है, ये हिंदुस्तान सबका है, अगर समझी नहीं के बाद तो नुकसान सबका है। माझं नाव मीरा दीपक गाभाडे, मी ज्ञान साधना विद्यालय या शाळेतून आले आहे। मी आपल्यासमोर स्वच्छ भारत अभियान याविषयी माहिती सांगणार आहे, ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती। स्वच्छ भारताच्या वाटेवर महात्मा गांधींच्या 150 वर्षाच्या जन्मशती दिनानिमित्त स्वच्छ भारत हीच त्यांना योग्य आदरांजली ठरेल, असे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदींनी राजपथ नवी दिल्ली येथे 2 ऑक्टोबर 2014 रोजी भारत अभियानाची सुरुवात करताना म्हटले। स्वच्छ भारत अभियानाला देशव्यापी एका चळवळीचे रूपांतर झाले आहे। स्वच्छता या चळवळीचे नेतृत्व करताना जनतेने महात्मा गांधी स्वच्छ व निरोगी भारताचे स्वप्न पूर्ण करावे असे जनतेला आवाहन केले। पंतप्रधान श्री नरेंद्र मोदींनी स्वतः हाती गाडी घेऊन दिल्लीत मंदिर मार्ग पोलीस ठाण्याचा परिसर स्वच्छ केला। रस्त्यावर लोकांनी घाण करू नये व इतरांनीही त्यापासून परावृत्ती करावे असे आवाहन त्यांनी केले। जनतेला पंतप्रधानांनी ना गंदगी करणे ना करण्यात येण्याचा मंत्र दिला। या प्रसंगी पंतप्रधानांनी ना 9 व्यक्तींना स्वच्छता मोहिमेचं दूत म्हणून घोषित केले। तसेच या व्यक्तींना आणखी 9 व्यक्तींना स्वच्छतेचे दूत बनवण्यास सांगितले। जनतेच्या सहभागामुळे स्वच्छ भारत अभियानाचे रूपांतर एका राष्ट्रीय चळवळीत झाले। या अभियानामुळे लोकांमध्ये जबाबदारीची भावना निर्माण झाली आहे। लोकांना सक्रिय सहभागामुळे महात्मा गांधींचे स्वच्छ भारत हे स्वप्न लवकरच आकार घेण्यास या मार्गावर आहे। पंतप्रधानांनी स्वतःच्या उक्ती व कृतीतून जनतेला स्वच्छ भारत अभियानाचा संदेश दिला। पंतप्रधानांनी वाराणसीमध्येही स्वच्छता मोहीम राबवली। स्वच्छ भारत अभियानामार्फत त्यांनी गंगा नदीच्या अजून घाटावर अभियानाची सुरुवात केली। स्थानिक लोक मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्तपणे सहभागी झाले। या प्रसंगी पंतप्रधानांनी स्वच्छतेची महत्त्व विशद करत देशातील अनेक कुटुंबांमध्ये शौचालयाची नसल्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांविषयी प्रबोधन केले। स्वच्छतेच्या या जनचळवळीमध्ये समाजातील सर्व स्तरीय लोकांचा सहभाग होता। सरकारी कर्मचारी, लष्करी जवान, जिने कलाकार, खेळाडू, उद्योजक, आर्थिक पुरुष सर्वजण कार्यसंख्यात पुढे सरसावले। स्वच्छता अभियानासाठी देशभरात विभिन्न सरकार विभाग, अशासकीय संस्था व स्थानिक समाज केंद्र आयोजित केलेल्या उपक्रमात लाखो लोकांनी सहभाग घेतला। संगीत, नाट्य, पथनाट्य या माध्यमातून देशभरात स्वच्छतेविषयी मार्गदर्शन